पत्रकार भाऊसाहेब, आज पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांमध्ये काहीतरी गोंधळ होतोय किंवा संभ्रम निर्माण होतोय की आम्ही व्याज भरावं का व्याज नाही भरावं. परंतु जळगाव जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या सभेमध्ये असा निर्णय झालेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल 2024 ला कर्ज घेतलेलं आहे विविध कार्यकारी संस्थेकडून किंवा बँकेच्या थेट फायनान्स कडून, त्या शेतकऱ्यांनी जर 31 मार्च 2025च्या आत कर्ज भरलं तर त्यांना जिल्हा बँकेने 0% व्याज लावावं. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर फक्त मुद्दल भरावं, व्याज भरू नये असा निर्णय जळगाव जिल्हा बँकेने घेतलेला आहे. आणि यावर्षी एप्रिल 2025 मध्ये बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जामध्ये, पीक कर्जामध्ये 10%ची वाढ केलेली आहे. हा देखील फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, हा एकच उद्देश आज तुमच्या मार्फत शेतकऱ्यांना सांगण्याचा होता, म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. 31 मार्चला 3-4 दिवस उरलेले, मग शेतकऱ्यांसाठी काय आम्ही शाखा व्यवस्थेवर किंवा सभासदांमध्ये आम्ही पत्रव्यवहार केलेला होता यापूर्वी देखील की शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज भरावं, 0% व्याज दराने मुद्दल भरावं आणि पुन्हा कर्ज घ्यावं, हे आम्ही यापूर्वी देखील सांगितलं होतं. पण तरी देखील काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता, म्हणून आज तुमच्या मार्फत त्यांना कळवावं असं होतं. आणि विशेष म्हणजे 3 दिवस आता लगापाठ सुट्टी आहे बँकेची, जवळपास 29, 30 आणि 31 अशी सुट्टी असल्या कारणाने बँकेने सर्वच्या सर्व शाखा, जिल्हा बँकेच्या 238-49 वर शाखा आहेत, त्या सर्व शाखा सुरू ठेवाव्यात, बंद करू नयेत असे आदेश आम्ही शाखा व्यवस्थापकांना दिलेले. आणि जी आमची काही योजना आहे, दुसरी प्रणाली आहे, जी आमचे अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांनाही आदेश दिलेले की आपण त्या शाखेत बसून शेतकऱ्यांचं कर्ज मुद्दल घ्यावं, असे आम्ही सूचना दिलेल्या आहेत.